हाय, मी ऐश्वर्या. स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण एकदम मस्त मजेत आहे. पण आज मी मस्त नाही आहे बरं का. कसं सांगू तुम्हाला? आजचा दिवस माझ्यासाठी खूप वाईट दिवस म्हणून ठरला जातो, माझ्या आयुष्यातला. अख्ख्या वर्षामधला हा माझ्यासाठी हा दिवस वाईट असतो. कारण की ह्या दिवशी माझी जवळची व्यक्ती मला सोडून लांब निघून गेली होती. तर जवळची व्यक्ती म्हणजे कोण? ते म्हणजे माझे पप्पा. माझे पप्पा माझ्या काळजाचा तुकडा होते आणि आज त्यांना जाऊन 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजही आम्हाला असं वाटत राहतं, की माझ्या पप्पांनी यावं, आम्हाला भेटावं, आमच्यासोबत राहावं, बसावं, बोलावं. कारण प्रत्येक गोष्टीत आम्हाला त्यांची गरज लागत असते. प्रत्येक काम करताना त्यांची आठवण येते. त्यांचे विचार डोळ्यासमोर येतात. त्यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. सगळंच काही त्यांचं आठवतं आजही. माणूस जातो, पण त्याच्या आठवणी मागे राहून जातात आणि ते आमच्या सगळ्यात जवळचे होते. आमच्यामध्ये कर्ता पुरुष माझे पप्पाच. आमच्या पप्पांनी आम्हाला खूप लाडात वाढवलंय, खूप प्रेमात वाढवलंय. त्यांच्यासारखं बाप मिळणं खूप नशीब लागतं आणि आम्ही तिघीही खूप नशीबवान आहोत. का? कारण आम्हाला त्यांच्यासारखे वडील मिळाले आणि माझी मम्मीसुद्धा खूप जास्त नशीबवान आहे. कारण की तिला त्यांच्यासारखा नवरा मिळाला. माझ्या वडिलांनी स्वतःचा विचार न करता प्रत्येक वेळी आमच्या चौघींचा विचार केला आहे आणि आमच्या हट्टांपुढे त्यांनी स्वतःचा कधीच हट्ट पुरवला नाही. पण ते राहिले खूप छान, शानमध्ये. एकदम बादशहासारखे जगून गेले. वयाचे 56 वर्ष एकदम राजा माणूस म्हणून जगले. याचा आनंद होतो, की जेवढं पण जगले, ताठ-मानेने जगले. त्यांच्यासारखा माणूस मी आजपर्यंत कुठेच या जगात पाहिला नाही आहे आणि पुढे कधी मला बघायला भेटणारही नाही. ह्या वयात देखील ते खूप फिट होते. वयाच्या 56व्या वर्षी व्यायाम, योगा, जिम हे सगळं करत होते आणि खाण्यापिण्यामध्ये सुद्धा खूप पथ्यपाणी पाळायचे. पण काय करणार? नशिबाच्या गोष्टी. कार्डिओ अटॅकने त्यांचा मृत्यू झाला. असो. ती वेळ तशी होती, तो दिवसही तसा होता आणि मरण कुणाला चुकलं आहे का? नाही ना. जो जन्माला येतो त्याला मृत्यू हा ठरतोच. तो आपण कोणीही टाळू शकत नाही. आजची सकाळ चांगली नव्हती, दिवस चांगला नव्हता आणि वेळही चांगली नव्हती. हा दिवस पटपट सरून जावा फक्त एवढंच मनाला वाटत होतं बरं का. आणि हा दिवस लवकर येऊही नये असंही वाटतं प्रत्येक वर्षी. कारण की परत त्या गोष्टी सगळ्या डोळ्यासमोर येतात. नाही बघवत, नाही सहन होत. पण आता सहन करण्याशिवाय आणि स्वीकार करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. वडील गेल्यानंतर दुनिया काय ती समजली आणि कळाली. काय असतं दुनियेमध्ये, कशी असतात लोकं, कशी असतात माणसं, ते सगळं काही समजलं. एका झटक्यात कसं आयुष्य बदलून गेलं, काय कळत नव्हतं आम्हाला. काय समजतच नव्हतं आम्हाला. काय आहे हे? कसं करायचं हे? कसं समजायचं हे? कधी घराबाहेर न पडलेलो आम्ही, ते गेल्यानंतर सगळा कारोबार हातामध्ये घेतला. सगळा व्यवहार हातामध्ये घेतला आणि एक-एक करत प्रत्येक गोष्ट शिकलो. एक-एक करत प्रत्येक जिम्मेदारी उचलली. भले आज ताईचं लग्न झालंय, माझं लग्न झालंय, पण आम्ही दोघीही आमच्या कर्तव्याला चुकत नाही. आमच्याकडून जेवढं होईल, तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतोच आणि शेवटपर्यंत करणार. आणि बघायला गेलं तर आयुष्यामध्ये वडील नावाचं छत जेव्हा डोक्यावरून उडून जातं, तेव्हा खरी दुनिया कळत असते. आणि खरंच आहे, आमच्या बाबतीतही तसंच झालं. डोक्यावरचं छत आमचं उडालं आणि वडील काय चीज होती हे आम्हाला समजलं. पप्पा असताना प्रत्येक गोष्ट
न मागता मिळून जायची. जे हवं आहे ते मागायची कधी गरजच लागली नाही. आणि मला तर आजपर्यंत आठवत नाही, की कधी आम्ही आमच्या पप्पांपुढे हट्ट केला असेल, की "पप्पा आम्हाला हे पाहिजेल" किंवा "पप्पा आम्हाला ते पाहिजेल." मागण्याआधी सगळ्या गोष्टी आमच्यापुढे हजर असायच्या. हे फक्त एक बापच समजू शकतो, की आपल्या मुलांना कसली जास्त गरज आहे. त्यांनी सगळे हट्ट, सगळे लाड आमचे पुरवले. म्हणून आज आयुष्यामध्ये आम्ही खूप समाधानी आहोत. कारण त्यांनी सगळं आमच्यासाठी केलंय, सगळं. पप्पांचा फोटो बघता क्षणी नेहमी डोळ्यातून टचकन असं पाणी येतं. पण काय आहे, डोळ्यातलं पाणी आतल्यात जिरवायची सवय लागून गेली आहे. मनात कितीही दुःख वाटलं, कितीही वेदना झाल्या, तरीही ते दुःख बाहेर येऊ देत नाही. हे आम्ही आमच्या पप्पाकडून शिकलोय. आम्हाला पण आमच्या आयुष्यात खूप मोठं दुःख आहे, वडील नसल्याचं. पण आज आम्ही त्यांचा विचार डोळ्यासमोर आणतो आणि आज पुढे चालतो. त्यांनी आम्हाला एकदम स्ट्राँग मानलं आहे आणि मला तर ते त्यांचा मुलगाच समजायचं आहे. तर मला मुलासारखं राहणं गरजेचं आहेच ना. तर आज मुलगा होऊन त्यांचं पुढाकार घेऊन मला काही कर्तव्य करणे पण गरजेचंच आहे ना. आणि मला ह्यात खूप आनंद आहे, की त्यांनी मला त्यांच्या मुलासारखं जपलं, मुलासारखं वाढवलं. पप्पा असताना कधीच कुठल्या गोष्टीचं टेन्शन आम्ही कधी घेतलं नाही. काही गोष्ट आली, पप्पा आहेत ना, ते करतील आणि आमच्यापर्यंत कधी कुठली गोष्ट आलीही नाही. का येईल? ते होते ना खंबीरपणे पार पाडायला. पण पप्पा गेल्यानंतर सगळ्या गोष्टी अंगावरती पडल्या. ते पण अगदी जबाबदारीने. खूप ओझं वाटलं. कसं पार पडायचं? कसं ह्यातून निघायचं? कसं करायचं? इथपर्यंत खूप विचार करून करून एक एक गोष्ट आम्ही शिकलो, समजलो. असं वाटायचं कसं सगळं करू? कसं सगळं समजेल? कसं सगळं जमेल? पण जमलं. परिस्थिती सगळं शिकवते माणसाला. तसं ह्या परिस्थितीने सुद्धा खूप काही शिकवलं आणि खूप काही दाखवलं. आजवर एवढी संकटं आली, पण हिमतीने पार पाडली. का? आदर्श मात्र वडिलांचा डोळ्यासमोर होताच ना, म्हणून. त्यांचा चेहरा बघितला, त्यांचा चेहरा आठवला, की बरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडता येतात. का? कारण पप्पा आमची खूप मोठी हिंमत आहे आणि खूप मोठी साथ. ही साथ आम्हाला खूप पुढपर्यंत हवी होती. खूप पुढपर्यंत. पण काय करणार? नसीब के आगे किसी का चलता है क्या? नाही ना. तसंच आमचंही काही चाललं नाही. असं वाटायचं प्रत्येक स्वप्नामध्ये पप्पा येऊन दिसायचे. असं वाटायचं पप्पा आता पाहिजेल होते. पप्पा आता हवे होते. पप्पा का नाही आहेत? का नाही आहेत? पण आता मन मात्र मोठं करावं लागतं आणि स्वतःची समजूत घालावी लागते, की नाही आता ते आपल्यात नाही आहे. पण ते जे कुठे असतील तिकडून आम्हाला नक्की बघत असतील. आणि आज आम्ही आमच्या आयुष्यामध्ये एवढे पुढे गेलो आहे, की त्यामागे सुद्धा त्यांचाच हात आहे. त्यांचीच साथ आहे आणि त्यांचे आशीर्वादसुद्धा आहेत. आज त्यांच्यामुळे सगळं काही शक्य आहे. आज जे आम्ही जगतोय, आज जी आमची लाईफस्टाईल आहे, ती सगळी आणि सगळी त्यांची पुण्याई आहे. सगळी त्यांची पुण्याई आहे. तर मंडळी, खूप काही बोलले मनातलं. शेअर केलं तुम्हाला. बरं वाटलं, मन हलकं झालं. तर आज होतं माझ्या पप्पांची 5वी पुण्यतिथी. तर सगळे एकत्र आलो. त्यांना घास दाखवला. तो घास टेरेसवर घेऊन आलो.
आणि त्यानंतर मग घरी गेलो. मग आम्ही जेवण केलं. दिवस चांगला तर काही नव्हता, वाईट तर होता. पण एकमेकांमध्ये गुंतून माणूस थोडंफार दुःख विसरतं आणि या छोट्या लेकरामध्ये तर अजूनच मन रमून जातं. ह्याच्यामुळेच खऱ्या दुःखातून बाहेर पडलो आहे आम्ही. ह्या छोट्या पिल्लूने आम्हाला ह्या दुःखातून बाहेर काढलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आमचं दुःख विसरून जातो आणि त्या लहान बाळासोबत आम्ही देखील लहान होऊन जातो. तर हे आहे टेरेसवर. हा सगळा टेरेसवरचा सीन आहे. इकडे आम्ही तिघीजणी आलो होतो घास ठेवायला वरती. त्यानंतर आम्ही थांबलो बराच वेळ इकडे उभे राहिलो. जरा शांत प्लेस खूप बरी वाटते अशा दिवसामध्ये आणि थोडं पावसाळी वातावरण होतं. छान वाटतं असं लांब-लांब बघायला पण. आम्ही कधी टेरेसवर येत नाही. शिवाय वर्षातून एकदाच आम्ही येतो टेरेसवर. तर असा होता माझा आजचा दिवस. फार काही विशेष असं शेअर करण्यासारखं नव्हतं. जे होतं ते शेअर केलं. संध्याकाळीसुद्धा माझे मिस्टर आले होते घरी. पण दुपारनंतर मी काही व्लॉग केला नाही. इथून आम्ही घरी गेलो तसं मी पूर्ण व्हिडिओ बंद केला. कारण माझं मनच नव्हतं करत. म्हटलं जेवढं केलं तेवढं बास झालं आता. तेवढंच शूट केलं आणि तेवढंच एडिटिंग केलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया आपण पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. स्वस्त राहा आणि मस्त राहा. ठीक आहे? भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.